नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलेलो आहोत माडा कॉलनीमध्ये। माडा कॉलनीमधील आपल्या साईराज गोविंदा पथकाच्या सराव शिबिराला यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये 7 थर यशस्वीरित्या लावले आहेत आणि 8 थराचा त्यांचा यावर्षीचा प्रयत्न आहे। तर पाहूया त्यांच्या मार्गदर्शकाकडून यावर्षीचा त्यांचा सराव कसा सुरू आहे। नमस्कार, माझं नाव जयेश पांडुरंग तळेकर, साईराज गोविंदा पथकाचा मी प्रशिक्षक आहे। मागच्या वर्षीपासून मी पोरांना शिकवत आहे। मागच्याच वर्षी आम्ही भरपूर वेळा 7 थर लावून भरपूर वेळा उतरवले। प्रताप सर नायकी यांच्या इथे पण उतरवलेत, अविनाश जाधव यांच्या इथे पण उतरवलेत, भरपूर जागी उतरवलेले आहेत। पण आमचा जो सराव शिबिराच्या मागच्या वेळेस जो प्रयत्न होता 8 थरांचा, तो कुठेतरी आमचं गणित जमलं नाही तर आम्ही अनसक्सेस झालो। पण यावर्षी पोरं एवढ्या जिद्दीने प्रॅक्टिस करतायत ना, यावर्षी तर आम्ही 8 नक्कीच यावर्षी आपले 8 लागतीलच। देवाचा आशीर्वाद आहे, आपल्या साईराजाचा आशीर्वाद आहे आणि यावर्षी प्रयत्न देखील खूप जोरात चालू आहे। आणि आता आणखी त्यांच्या सहाय्यकाकडून ऐकूया आपण। जरी आम्ही मागच्या वर्षी जो आमचा प्रवास होतो हुकलो, यावर्षी एवढी जोरदार तयारी आहे की यावर्षी 8 थर लावून उतरवणार। हे आमचं साईराजचं नाव हे पुढं करणार। मुलुंडमध्ये पहिलं पथक आम्हीच होणार आहे। दादा आणखी काय नमस्कार, मी प्रशांत वैती, साईराज गोविंदा पथकाचा प्रशिक्षक। 8 थर लावण्याचा प्रयत्न म्हणजे मुलुंडमध्ये कुठल्याही गोविंदांनी अजून आजपर्यंत 8 थर लावलेले नाहीत आणि 8 थर पहिल्यांदा लावण्याचा विक्रम हा मुलुंडमध्ये हा साईराज गोविंदा पथकानेच केला पाहिजे। यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येऊ आणि पाहूया आता यांचा सराव शिबिर कसा होईल। दिवाज एकदा रोया लावून उभा राहिल्यानंतरच आवाज द्यायचा। समजला का? मग तेव्हा तुम्हाला थोडा होप्स येतो की अजून थोडा वेळ आपल्याला कळ काढायची आहे, म्हणजे तोपर्यंत उतरणार तो कोणीच होप सोडायचे नाही शेवटपर्यंत, जोपर्यंत वरचा टॉपर सेकंड थर उतरेसपर्यंत। मार्का गेला 7 लागले, पण खाली बेस टाकायचा फक्त आपल्याला, बेसवर आपल्याला ऍडजस्ट करायचं। सगळ्यांनी लक्ष द्या। बँकेमध्ये आपली जागा माहिती ना, 5च्या गेला लागला, कोण कोण उठत आहे, कोण कोण मध्ये जायचं ते पट्टे बांधून घ्या मग।
अजून मला त्याच्यावरती लक्षात ठेवू, सागर गेला फक्त मला त्याच्यावरती नितीनला पाठवायचं आणि दोघांना पाठवायचं आहे, रोयाला आणि बारक्याला. तुम्ही तुमच्यावर फोकस करा ना काहीतरी. काही नका करू, मी तुम्हाला सांगतो. फक्त समोर जो आहे ना त्याच्या फक्त नजर इथं समोर बघा फक्त. म्हणजे आम्ही असं धरलं ना, मागे गेलो ना असं, तर पूर्ण असं मागे जाणार. मागे जातो. मला सांग, असा दर समोर उभा राहा. किती काही जवळ असे राहिले तरी पण उभे राहा. तुम्ही वरच्याला प्रॉब्लेम होता का? नाही ना, तुम्ही वेट तर बघा ना फक्त. असं चालतं.
लांब जायचं परत एकदा ready? तर मित्रांनो, माझ्या चॅनलचं नाव आहे प्रथमेश कोळी वायटी. आपला इन्स्टावरती पण पेज आहे प्रथमेश कोळी वायटी. आपलं बँजो रिलेटेड पेज आहे, पण सोबत आपलं बाकी कंटेंट पण मी आत्ताच सुरू केलं आहे. चॅनलला 1च वर्ष झाले, पण खूप चांगला प्रतिसाद आहे. 3,500 सबस्क्रायबर झाले. तुमची आणि आपल्या सर्वांची जर अशीच साथ राहिली तर लवकरच 10,000 सबस्क्रायबर होतील. आणि मला जयेश दाने इथे बोलवलं त्याबद्दल जयेश दाच्या. प्रथमेश कोळी हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्यावेळेस आम्ही सोबत एकत्र वाजवलं आहे आणि पुढे वाजवत राहू त्याची काही शंका नाही. पण तो आज इथे आलाच, वेळ काढून आमच्या मंडळाला वेळ दिला. तू भरपूर खूप मोठं काम करतोय. तर तू ताईनाथ चरणी एकच प्रार्थना आहे, तुझे 10,000 सबस्क्राईब लवकरच पूर्ण होतील.